नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 26 जून 2026. आजपासून परत एकदा पुढचा अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कालपर्यंत 26 म्हणजे 25 पर्यंत राज्यामध्ये विविध भागामध्ये खूप पाऊस झाला. काही नद्या नाल्याला पूर आले. मुक्ताईनगर झालं, इकडं परभणी जिल्ह्यात, इकडं हिंगोली जिल्ह्यात औंढ्याकडं, इकडं अमरावतीकडं, अकोल्याकडं, बुलढाण्याकडं, घाटाच्या खाली बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आणि पूर देखील आले. आणि आता मग काही काही भाग त्याच्यामधून देखील वंचित राहिले आहेत. तर मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला आणखीन एक अंदाज देणार आहे. शेतकऱ्यांना घाबरू नका, सगळीकडेच पाऊस पडणार आहे. म्हणजे आजपासून परत पावसाचा जोर वाढणार आहे. 26 पासून ते 1 तारखेपर्यंत दररोज अशा वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. आज देखील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, घाटमाता, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडं वेगवेगळ्या भागात असा दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील सुरुवात होणार आहे. सर्वदूर एकदाच येणार नाही, पण भाग बदलत बदलत सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. असाच पाऊस काय होणार आहे म्हणजे 26, 27, 30, 31, 30 तारखेपर्यंत चांगला वेगवेगळ्या भागात पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्वप्रथम आणखीन जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र सगळ्यांसाठी एक सूचना. मुंबईकर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडं मग काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. म्हणजे इतका पाऊस पडेल की आतापर्यंत मुंबईला इतका पाऊस कधीच नाही, असा पाऊस येणार आहे. म्हणून मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपल्या जे ओढे नाले असेल त्याच्या बाजूला समजा एखादेच जनावर बांधलेले असतात, त्याच्यामुळे ते 8 दिवसामुळे काळजी घ्यायची. कारण की मुंबईकडं खूप मध्ये 2 जुलै ते 8 जुलै मध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र असा तिकडं चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तर तो पाऊस तुम्हाला मुंबईकरांना सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, इगतपुरी, नाशिक, त्याच्यानंतर इकडं त्र्यंबकेश्वर हे पट्टा, त्याच्यानंतर संगमनेर, घाटमाता, हे अहिल्यानगर, हे असा पट्टा काय होणार उत्तर महाराष्ट्राचा. आणि महाराष्ट्राचा पश्चिम भाग म्हणजे जोराचा पडणार आहे. काही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, काही ठिकाणी अतिमुसळधार होईल, काही ठिकाणी रिमझिम पडेल. पण 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्राकडे काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल. आणि ते चक्रीवादळ सरळ महाराष्ट्राकडे येईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राकडे मग काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम आनंदाची बातमी, मी म्हटलं ना दुष्काळ वगैरे पडणार नाही, तर तुम्हाला सांगू इच्छितो मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्राकडे, त्र्यंबकेश्वरकडे, नाशिककडं, इकडे संगमनेर पट्ट्यात, इगतपुरी भागात, इकडे घाटमाथ्यावर जो पाऊस पडला तर निळवंडे धरण आहे त्याच्यामध्ये पाणी येणार. त्याच्यानंतर नंतर मुळा धरणात देखील थोडी आवक सुरुवात होणार. त्याच्यानंतर काय होणार आहे, इकडं गंगापूरचं धरण आहे, त्र्यंबकेश्वरला पाऊस पडला तर त्या गंगापूरला येत आहे. प्रवरा नदीवर जे धरण आहेत त्याच्यामध्ये देखील आवक येणार. कारण की हे पाऊस हे 5-7 धरणासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की नाशिककडे जे छोटे छोटे 2 TMC, 4 TMC, 5 TMC, 11 TMCचे, काही 15 TMC, 22 TMCचे जे छोटे छोटे धरणे आहेत, ह्या पावसात मात्र ते चांगले तुडुंब भरून जातील. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. कारण ते पाऊस येणारच आहे. कारण की जुलैच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम मुंबईकडे, उत्तर महाराष्ट्राकडे चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे त्या धरणामध्ये आवक येणार आहे. आणि शेतकऱ्यासाठी ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात, आता तर हे पाऊस पडणार ते 30 जूनपर्यंत, पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, त्र्यंबकेश्वर, नाशिक, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, संगमनेर पट्टा, घाटमाता, पुणे ह्या परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं हे तिकडला प्रश्न मिटल. पण त्याच्यानंतर काय झालं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर साताराच्या इकडला पूर्वेकडील भाग, बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले. कोल्हापूर, सांगली, आटपाडी, त्याच्यानंतर दाळिंबपट्टा, कासेगावमध्ये द्राक्षपट्टा, त्या भागात काय झालं, शेतकऱ्याचे फोन आले होते. पण काल कासेगावला सुद्धा पाऊस सुरू झाला, पंढरपूरला देखील पाऊस झाला. आणि सोलापूर जिल्ह्यातले सांगू इच्छितो की सोलापूरकडे देखील पाऊस येणार आहे. आता म्हणजे आज 26 ते 30च्या दरम्यान चांगला तुमच्याकडे जर पाऊस पडणार आहे. तुमच्याकडे दुष्काळ वगैरे पाऊस पडणार नाही. म्हणून सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. तुमच्याकडे देखील ह्यानं 4 ते 5 दिवसामध्ये खूप जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. एकदम सगळीकडे पडणार नाही, दररोज वेगवेगळा भाग घेणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर,
संभाजीनगर, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा आजपासून म्हणजे आज 26 ते 30च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. पण